श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, बऱ्याच वेळेस काही सेवेकरी नको असलेले खराब झालेले देव, मूर्ती, फोटो हे औदुंबराच्या झाडाजवळ किंवा एखाद्या मंदिरात नेऊन ठेवतात. परंतु तसे करू नये. त्या देवतांचे आपल्या ग्रंथात दिलेल्या योग्य रीतीने विसर्जन करावे आणि तसे न केल्यास दोष जाण्याऐवजी ते वाढतातच. तर विसर्जन करावयाचे देव हे एका पाटावर ठेवून त्यांना गंध, अक्षता, हळदी कुंकू वाहून पूजा करावी. दहीभाताचा नैवेद्य दाखवावा व हातात अक्षता घेऊन मंत्र म्हणावा. हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तो जरूर तुम्ही पहा. तो मंत्र असा आहे की यातू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्थ पुनरागमनाय च. नंतर एका पांढऱ्या कपड्यात 1.25 मूठ तांदूळ, एक सुपारी, सुटे नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे. बरोबर नैवेद्याचा दहीभात देखील ठेवावा व ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून प्रवाहात विसर्जन करावेत. आता यामध्ये जो काही मंत्र आहे यातू देवगणा, तर देवगणा याऐवजी तुम्ही ज्या काही तुमच्या देवता विसर्जन करणार आहे त्या देवतांचे नाव घ्यायचं आहे. यातू सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्थ पुनरागमनाय च. जर तुम्हाला शंकराची पिंड जर तुम्हाला विसर्जन करायची असेल, भग्न असेल किंवा काळ्या कलरची पिंड ही आपल्या देवाऱ्यात असू नये, जर ती असेल तर ते तुम्हाला जर विसर्जन करायचे असेल तर यातू देवगणा त्याच्याऐवजी तुम्ही महादेवाची पिंड सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्थ पुनरागमनाय च असे म्हणून हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर देवतांचे विसर्जन केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दोष लागणार नाहीत. त्यामुळे स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की आपल्या घरातील ज्या काही खराब झालेले देव आहेत, मूर्ती आहेत, फोटो आहेत, तर त्यांची विधियुक्त तुम्ही पूजा करून त्यांचं ते विसर्जन करा. कुठल्याही मंदिरात किंवा कुठल्याही औदुंबराच्या वृक्षाखाली हे देव ठेवू नये. तर अशा केल्यामुळे तुमचे दोष जाण्याऐवजी वाढतच राहतात. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.